मित्रांनो, सोशल मीडियावरती माझे इतके फ्रेंड्स आहेत, सोशल मीडियावरती माझे इतके फॉलोअर्स आहेत, कोणाचे लाख आहेत, कोणाचे 2 लाख आहेत, कोणाचे 1 मिलियन आहेत, तर कोणाचे 5-5 मिलियन्स आहेत, म्हणजे 50-50 लाख काही जणांचे फॉलोअर्स आहेत। पण सोशल मीडियावरची दुनिया ही वेगळी असते आणि ग्राउंड लेवलची दुनिया ही वेगळी असते। कधी कधी सोशल मीडियाचा फायदा हा ग्राउंड लेवलला होतो, पण दरवेळीच होतो असं काही नाही। त्यातलंच काहीतरी एक उदाहरण हे आहे, ते म्हणजे या निवडणुकीत घडलं। त्यावरतीच आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत की सोशल मीडियावरतीच एका व्यक्तीची फॅन फॉलोइंग होती, ती म्हणजे 50 लाख फॉलोअर्स होते। ते फक्त त्याचे एका इंस्टाचे होते, नंतर ट्विटरचे आणि यूट्यूबचे हे जर फॉलोअर्स बघायला गेलं तर ते फॉलोअर्स वेगळे। आपण फक्त इंस्टाचे फॉलोअर्स बघतोय, ते म्हणजे 50 लाख फॉलोअर्स असलेला माणूस निवडणुकीच्या रिंगणात उतरला आणि निवडणुकीच्या रिंगणात त्याचा अगदी दारुण पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे। तर ती कोण आहे व्यक्ती आणि सोशल मीडियावरती जर त्याचं जमिनी ग्राउंड लेवलला इतकं काम नसेल तर सोशल मीडियावरती तो माणूस कशामुळे ट्रेंड होतोय, आणि तो एक नट आहे, तर नट हा इतका ट्रेंड कशामुळे होतोय हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला समजणार आहे की सोशल मीडियाची ताकद काय असते आणि ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या माणसांची ताकद नेमकी काय असते आणि यामध्ये कुठं गफलत होते हेच आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स। महाराष्ट्रातील वर्सोवा हा मतदारसंघ, येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हारून खान हे निवडून आले होते। त्यांना लीड मिळालं होतं, ते म्हणजे फक्त 1600 मतांचं, म्हणजे इथं चुरशीनं अगदी लढाई झाली होती। याच मतदारसंघातून स्वतःला मुंबईचा भाईजान म्हणणारा एजाज खान सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होता। त्याचं सोशल मीडियावरतीचे एकूण फॉलोअर्स आहेत फक्त इन्स्टावरचे 50 लाख, म्हणजे 50 लाख लोक त्याला फॉलो करतात आणि त्याचा चाहता वर्ग हा इतका प्रचंड आहे। पण त्यांना मतं पडली किती, तर ती फक्त 155। आणि यात विशेष गोष्ट म्हणजे नोटाला इथं 1298 मतं पडली आहेत, म्हणजे नोटापेक्षा सुद्धा कमी मतं एजाज खानला पडली आहेत। आता एजाज खान नेमका कोण आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना माहीत, तर थोडक्यात आपण त्याचा परिचय करून देऊया। कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहतो, मग भले वादाचं का कारण असे ना, आणि वादाचीच कारणं बहुतेक जास्त आहेत। हिंदी बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये आपण त्याला पाहिलं असेल, आणि एजाज खान हा बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात सुद्धा त्यांनी कामं केली आहेत, टी व्ही सिरियलमध्ये सुद्धा त्यानं काम केलं आहे। यापेक्षा सुद्धा हा गडी गाजला तो म्हणजे त्याच्या बिनधास्त बोलण्यावर आणि त्याच्या झालेल्या पोलीस तक्रारीवरून आणि कॉन्ट्रोवर्शियल बोलण्यामुळे। खरं तर पोलिसांच्या तक्रारी आणि कॉन्ट्रोवर्शियल बोलण्यामुळे सध्या माणूस हा ट्रेंडमध्ये होतो आणि युवा पिढीला सुद्धा त्याचं आकर्षण जास्त आहे हे आपल्याला पाहायला मिळते। असो, तो विषय वेगळा आहे। पण एजाज खान पराभूत झाल्यानंतर त्यांनी जे काही पराभवाचं खापर फोडलं, ते फोडलं होतं EVMवर, आणि त्याबाबत त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवरती त्याचा खुलासा सुद्धा केला होता। तो काय केला होता ते आपण बघूया। EVM का खेल है साहब, जो सालों से कॉन्टेस्ट कर रहे हैं और पॉलिटिक्स में है, बड़ी पार्टी बड़ा नाम, वो कॉन्टेस्टेंट्स हार रहे हैं या फिर बहुत कम वोट लाए हैं। मैं तो सोशल वर्कर हूँ, जो लोगों की आवाज बनने की कोशिश करता हूँ और कोशिश करता रहूंगा, पर मुझे अफसोस उन लोगों के लिए है जिनके पास पार्टी का नाम था, खुद का ट्रैक रिकॉर्ड था, जिन्होंने करोड़ों खर्चे किए 15 दिन में, वो बहुत बुरा हार गए। सब EVM का खेल है भैया। आता हा माणूस इतका फेमस कशामुळे झाला, आपण यावरती थोडी नजर टाकूया। हा व्यक्ती आता निवडणुकीला उभारलाय का, तर नाही, लोकसभेच्या वेळेला सुद्धा या बहादरानं निवडणूक लढवली होती। मुंबई नॉर्थमधून त्यांनी निवडणूक लढवली होती, तिथे सुद्धा त्याचा अशाच पद्धतीने दारुण पराभव झालेला होता। या अगोदर मार्च 2021 मध्ये ड्रग्ज कनेक्शन असलेल्याचं त्यामध्ये आढळून आल्यामुळे NCPने 8 तासांची त्याच्याकडे विचारपूस केली होती आणि त्यामध्ये त्याला अटक सुद्धा झाली होती। त्या व्यतिरिक्त 18 एप्रिल 2020ला फेसबुकवर आपत्तीजनक भाषा वापरल्यामुळे, अभद्र टिप्पणी केल्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती। या फेसबुक लाईव्हमध्ये तो म्हणाला होता की देशामध्ये काही झालं तरी देशामधल्या मुसलमानांना दोषी ठरवलं जातं। यामध्ये त्यांनी एका राजकीय पार्टीला कारणीभूत ठरलं होतं। त्याचं म्हणणं होतं की हे सर्व चाललंय ते कोरोना रोगापासून ध्यान हटवण्यासाठी चाललेलं आहे। त्यानंतरची कॉन्ट्रोवर्सी जर बघायला गेलं तर टिकटॉक व्हिडिओ सुद्धा त्यांनी बनवला होता, त्यामुळे सुद्धा त्याला एकदा अटक झालेली आहे। असे एक नाही तर अनेक वेळा, बऱ्याच वेळा अशा वक्तव्यामुळे त्याला अटक झालेली आहे। 2019ला मुंबईच्या सायबर सेलने सुद्धा त्याला अटक केलेली आहे। 2016ला एक मॉडेल ऐश्वर्या चौबे हिने अश्लील फोटो आणि मेसेज पाठवल्याचा आरोप एजाज खानवरती केला होता। ऐश्वर्याने याविरुद्ध वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार सुद्धा केली होती, जिथून आता
एजाज खान हे उभा राहिले आहेत. खरं तर एजाज खान हा चर्चेत आला की निवडणुकीत नोटापेक्षाही कमी मतं पडून सुद्धा त्यानं UAMला दोष दिला यामुळेच. आणि त्याचे असलेले जे काही फॉलोअर्स आहेत, इतके फॉलोअर्स असून सुद्धा इतकी कमी मतं पडतात, त्यामुळे खरं तर हा विषय चर्चेत आला. आणि त्यानंतर त्याने स्टेटमेंटसुद्धा असं काही दिलं की जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे बहुत है, असं काही स्टेटमेंट एजाज खानने इलेक्शन नंतर दिलेलं आहे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य इतकंच की सोशल मीडियाचा जो काही आभासी दुनिया आहे ती तुम्हाला फॉलो करते, म्हणजे तुमच्या विचारधारेनुसार तुम्ही परखड मतं मांडत असाल किंवा काहीतरी त्यांचे वेगळे कारण असेल, कोणता तरी एक अँगल कोणाला तरी चांगला वाटतो, त्यामुळे तुम्हाला फॉलोअर्स करत असतील. असंच बऱ्याच जणांचं एजाज खानचा विषय आपण थोडा बाजूला सोडून देऊया. थोडं बोलू आपण सामाजिक मुद्द्यावर की बरेच मित्र आपल्या आसपास सुद्धा असतील की ते म्हणत असतील की माझे फेसबुकवर एवढे फ्रेंड आहेत, माझे यूट्यूबवर एवढे फॉलोअर्स आहेत किंवा इंस्टावर मला इतके जण फॉलो करतात, म्हणजे खरंच तो माणूस चांगला आहे का, हा प्रश्नचिन्ह सुद्धा उभा राहतो. किंवा इतके मित्र असून ते फॉलोअर्स तुमच्यावर आलेली अडचण ही वेळीच त्या वेळेला मदत करण्यासाठी येतील का, किंवा एखादा ॲक्सिडेंट झाला किंवा तुम्हाला एखादी अडचण आली, आजार किंवा तुम्हाला एखादी इमर्जन्सी अडचण आली तर त्यावेळेला ते फॉलोअर्स मदत करतील का, हे खरं तर मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण तुमच्या आसपास असणारी जी काही दुनिया आहे, तुमच्या शेजारी पाजारी असणारे मित्र किंवा जवळचे जे काही मित्र आहेत ज्यांच्याशी तुम्ही रोज संध्याकाळी बसून शेजारी गप्पा मारू शकता, तेच मित्र तुमच्या मदतीला येणार आहेत. सोशल मीडिया मदतीला येते ती त्यावेळी की ज्या वेळेला तो मॅटर मोठा होतो आणि सोशल मीडियावरती तो प्रेझेंट केला जातो, त्यावेळेला फक्त चर्चेसाठी सोशल मीडिया आहे, पण मदतीसाठी खरं बघायला गेलं तर आपल्या आसपास असणारी मित्रमंडळीच आपली आहे. त्यामुळे आसपास असणारी मित्रमंडळी जपा. बाकी सोशल मीडिया ही आभासी दुनिया आहे, ही दुनिया चर्चेची दुनिया आहे आणि ही दुनिया ट्रेंडिंगवर चालणारी दुनिया आहे. हे झाली सोशल मीडियाची एक बाजू. आणि दुसरी बाजू जर सोशल मीडियाची घ्यायची म्हटलं तर सोशल मीडियावरती तुमचा आवाज म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा आवाज बनून जातो. तुमचे जर चांगले विचार असतील तर ते बऱ्याच जणांना त्या विचाराने फॉलो करतात माणसं तुम्हाला, आणि त्याच्यावरती त्याचा चांगला परिणाम होतो. मग सोशल मीडियावरती चांगलं बोलायचं की वाईट बोलायचं हे त्याचं त्यानं ठरवावं. पण सोशल मीडिया दोन्ही बाजूनं चांगले आणि वाईट जे आहे त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे. तर मित्रांनो, हा झाला सामाजिक उपक्रम. पण एजाज खानबद्दल तुम्हाला काय वाटते हे याच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशी बरीच मंडळी आहेत की जी सोशल मीडियावरती जास्त फॉलोअर्स आहेत पण निवडणुकीमध्ये त्यांचा टक्का घसरलेला आहे आणि ते सुद्धा पराभूत झाले आहेत. असा तुम्हाला कोणत्या व्यक्ती आहे का त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे असं वाटतंय का, तर त्याचे सुद्धा नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवू. तर परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत आपला आवडता चॅनल सागर हिट्सचा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.